या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे। मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबून चालणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो। बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला आणि खटका पाडला। बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला। ती शेख हसीना बाई जी होती पंतप्रधान, ती खुशामता करायला लागली, गयावया करायला लागली। मात्र या बाबांना ऐकलं नाही। बांगलादेशानं काय केलं, भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला। श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं। उधर मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही। बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50,000 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे हे बांगलादेशात चाललं। हर्षवर्धन सपकाळ हे आता जेमतेम 1-1.5 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि प्रधानमंत्री मोदी साहेब 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते। 12 वर्ष या देशाचे पंतप्रधान, यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि या देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, विकासाकडे नेण्याचं काम केलंय, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम केलंय, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम केलंय। आणि म्हणून अशा ज्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही, राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट हा संकल्प त्यांनी केला आणि अशा या देशाच्या यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर अशा प्रकारची खालच्या दर्जावरची टीका करणं हे निंदाजनक आहे। त्याचा मी निषेध करतो आणि खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय। हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगुतेली असा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हा तीनपाट हर्षवर्धन सपकाळ ज्याची निवडून येण्याची लायकी नाही आहे, तो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल आणि मोदी साहेबांबद्दल अगर एकेरी बोलत असेल तर भारतीय जनता पक्ष म्हणून आणि देशावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून याला महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं आहे का याचा विचार जरा आम्हाला आता करायला लागेल। काँग्रेसची मोठी संस्कृती सांगितली जाते, मग हीच काय राहुल गांधींनी तुला शिकवलेली संस्कृती आहे का की देशाच्या पंतप्रधानांच्या एकेरी भाषा वापरतोस? स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे। कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली, तुझी जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आता हर्षवर्धन सपकाळ फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी।